2 दिवसांपूर्वी झालेली यूजीसी नेट परीक्षा आता रद्द करण्यात आलेली आहे। आता पुन्हा एकदा परीक्षा घेण्यात येणार आहे। यूजीसी नेट परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याचं निदर्शनास आल्यामुळे शिक्षण मंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे। 18 जून रोजी देशातील विविध शहरांमध्ये 1200 पेक्षा जास्त केंद्रांवर 2 टप्प्यांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती। तब्बल 9 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षाही दिली। परीक्षेच्या दुसऱ्याच दिवशी 19 जून रोजी यूजीसीला सायबर क्राईम थ्रेट अनालिसिस युनिट कडून परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याचं कळलं आणि त्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं शिक्षण मंत्रालयाने आता स्पष्ट केलंय। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात की 18 जून 2024 रोजी यूजीसी नेट परीक्षा ही घेण्यात आली होती। देशभरातील 317 शहरांमधील 1205 केंद्रांवर ही परीक्षा झाली। 11 लाखांहून अधिक परीक्षार्थींनी ही परीक्षा दिली। सकाळी 9:30 आणि दुपारी 3 वाजता अशा 2 टप्प्यांमध्ये ही परीक्षा पार पडली। एकाच दिवशी सर्व 83 विषयांची परीक्षा झाली। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण पाहतो यूजीसी नेट परीक्षा आता रद्द झालेली आहे। या परीक्षेमध्ये नेमका गैरव्यवहार काय झाला होता आणि आता सरकारने नेमका काय निर्णय घेतलेला आहे, थोडं सविस्तर अपडेट देणार? हा पेपर झाला होता, म्हणजे 2 दिवसापूर्वी नेटचा 2 सत्रांमध्ये हा पेपर झालेला होता आणि हा पेपर फुटल्याचा संशय जो आहे तो सरकारला आला होता। तशा पद्धतीच्या तक्रारी केंद्र सरकारकडे आल्या होत्या। त्यानंतर सरकारनं काल रात्री उशिरा करत एक परिपत्रक जारी केलेलं आहे आणि त्या परिपत्रकानुसार ही नेटची परीक्षा जी आहे ती पुन्हा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। सरकारनं हा निर्णय घेताना एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे। सरकारनं म्हटलेलं आहे, परीक्षेची पारदर्शकता आणि पावित्र्य सुनिश्चित करण्यासाठी आम्ही ही परीक्षा पुन्हा घेत आहोत। त्यामुळे 18 तारखेला झालेला पेपर रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे। खरं तर मागच्या काही दिवसांपासून परीक्षांमध्ये जे गैरव्यवहार होतात त्यावरनं केंद्र सरकारवरती टीकेची झोड जी आहे ती विद्यार्थी म्हणा किंवा विरोधी पक्षाकडनं उठवली जात असताना परवा दिवशी झालेला हा पेपर आहे तो पुन्हा घेण्याचा निर्णय जो आहे तो केंद्र सरकारने घेतलेला आहे। खरं तर 1200 केंद्रावरती ही परीक्षा जी आहे ती 18 जूनला झालेली होती आणि 9 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना हा पेपर दिलेला होता। हा पेपर आता जून महिन्यामध्ये पुन्हा घेण्याचा निर्णय जो आहे तो सरकारने घेतला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी एक खूप मोठा दिलासा मिळालेला आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। श्वेता, नक्कीच आता विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागणार आहे। पण जर प्रमोद आपण गेल्या काही काळापासून पाहिलं तर नीट परीक्षेतला घोटाळा असेल, एमएसटी सीईटी परीक्षेबाबत सुद्धा असंच समोर आलं आणि त्यानंतर आता थेट नेट परीक्षेत सुद्धा अशाच पद्धतीने गैरव्यवहार झाल्याचं आता समोर आलेलं आहे। यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय का की खरंच आपण परीक्षा देतोय मात्र ही परीक्षा पुन्हा तर द्यावी लागणार नाही ना? विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय का? निश्चित विद्यार्थ्यांमध्ये अशा पद्धतीचं भीतीचं वातावरण खरं तर मागच्या काही दिवसांपासून झालेलं आहे। कारण ज्या प्रकारे परीक्षेचे रॅकेट समोर येत आहेत ते बघता विद्यार्थ्यांमध्ये असेल किंवा पालकांमध्ये असेल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं तर नेट परीक्षामध्ये अशा पद्धतीचा घोटाळा झाल्याचं बघायला मिळालं होतं। त्याचं रॅकेट जे आहे ते गुजरातमधील गोधरामध्ये सापडल्याचं बघायला मिळालं होतं। काही लोकांना त्या परीक्षेमध्ये त्या गैरव्यवहारामध्ये अटक देखील करण्यात आली होती। काही विद्यार्थी सुप्रीम कोर्टामध्ये देखील गेले होते आणि त्याचा गोंधळ सुरू असताना नेट परीक्षामधील पुन्हा परीक्षा ही घेण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक निश्चितच आपण अभ्यास करून पेपर देतो पण या सगळ्यामध्ये धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आपण विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी पाहतोय।